इथं 2 सिनियर जर आमदार असतील तर तुम्ही शहर लेवलला एखादी कमिटी करून त्याचे निर्णय का घेत नाहीत? मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करून नाही, प्रत्येक पार्टीचं प्रत्येक ठिकाणी गडबाजी आहेच की हो, त्यात का नवीन नाही काही. जनता पक्ष जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा काढलं, त्या जाहीरनामामध्ये नागरिकांना असं शब्द दिलं जाहीरनामामध्ये की येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यावर कुठलंच कर आम्ही ज्या वाढविणार नाही आहे, तसं त्या आपण व्यवस्थित लोकांना, सर्वसामान्य लोकांना मूलभूत सुविधा देऊ असं त्यांनी सगळ्यांनी असं शब्द दिलं. त्या शब्दाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष कुठलंही टॅक्सेस किंवा कर प्रणाली लागू करून पण असं काय नाही. मला काल नोटिफिकेशन जे पाठवले होते ते इंग्लिशमध्ये आमच्या घरीही पाठवण्यात आलं, म्हणून मला इंग्लिशमध्ये जेव्हा मी थोडं BCom शिकलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून इंग्लिशचं सवय तुटलं आहे, त्यामुळं मला तर कळालं नाही लवकर, म्हणून मी म्हटलं आयुक्ताकडेच यावं. आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले अनेक लोक आहेत या महानगरपालिकेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल मला माहीत नाही, त्यांना कसं समजावून सांगता हे समजून घेण्यासाठी मी इथं महानगरपालिकेत आलेला आहे. पण प्रत्येक तो त्यांचा विषय आहे, तो आमचा नाही. आमच्या विषयी बोला. नाही राहू दे ना, आमच्या विषयी बोला. आणि तुम्ही दोन्ही आमदार येऊन बोलणार असल्यामुळे लगेच 1 तासापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हाच मुद्दा मांडणं हे दोन्ही गटाचं राजकारण नाही का? मला नाही, प्रत्येक पार्टीचं प्रत्येक ठिकाणी गडबाजी आहेच की हो, त्यात का नवीन नाही काही. तुम्ही मान्य करताय की पूर्वी माझं बापूचं गट होतच की. हा जो 1500 कोटी रुपये विषय आहे, ते 350 कोटी रुपये महापालिकेला matching contribution भरावं लागणार आहे. आपण जर कर आणि दरवाढीला विरोध केलाय तर हे महापालिकेनं कसं भरावं किंवा काय ह्याच्यावर सूचना आपल्या आहे? पर्यायी मार्ग स्त्रोत नाही, पर्यायी मार्ग अनेक गोष्टी मी महानगरपालिकेला सांगितले की अनेक गोष्टी महानगरपालिकेने आजपर्यंत खुल्या जागा भाड्याने दिलेल्या जवळपास 605, त्याच्यावर आजपर्यंत 1 रुपयाचाही टॅक्स घेतलं जात नाही, फक्त भाडे जातं. जे मिनी शॉपिंग सेंटर आहेत त्यांच्याकडनं ज्या काही भाडं घेतलं जातं त्यांनाही 1 रुपयाचा टॅक्स नाही आहे. जे मोठे शॉपिंग सेंटर आहेत त्यांचाही कोट्यावधी रुपयाचा टॅक्स थांबलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज सोलापूर शहरामध्ये ज्यांनी टॅक्स भरतात तर त्या गुंठेवारीच्या ज्या हजारो टॅक्स म्हणजे जे हे आहेत प्रॉपर्टी, म्हणजे जवळपास 30% प्रॉपर्टी आज टॅक्स भरलं जात नाही. ह्या ना त्या मार्गानं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या त्यांना कोणतरी सांभाळत असेल, त्यामुळंच या 30% फुकटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सगळ्या सोयी मूलभूत सुविधा त्यांनी आपलं वापरतात, पण त्यांनी 1 रुपयाचा टॅक्स भरलं जात नाही. 70%, 60-70% जे लोक टॅक्स भरतात त्यांनाच आपण सातत्यानं कर वाढ किंवा कुठलेही टॅक्स लवकर भरल्याने दंड आकारणी हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून वसूल केलं जात आहे. पण ह्या 30-35% जे टॅक्स भरत नाही त्यांच्या बाबतीत काय? त्यासाठी मी तेही आयुक्तांना म्हणलं की ह्या लोकांकडनंही टॅक्स तुम्ही वसूल करा, म्हणजे आपल्याकडं उत्पन्नाचं साधन वाढ. गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगतो की 30 ते 40% लोक टॅक्स भरत नाही त्यांच्याकडनं चालू करा आणि गुंठेवारी लवकर चालू करा की जेणेकरून आपल्याला गुंठेवारीचं हे केलं म्हणजे आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. आणि मला असं वाटतं की हे केल्याशिवाय आपलं सोलापूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे. ह्या विषयावर तुम्ही सभागृहाला काय नगरसेवकांना सभागृहाला पूर्ण सभागृहाचा आहे. आणि आता आमचं स्पष्ट म्हणणं आहे आपण जे लोकांना जनतेला शब्द दिलं निवडणुकीच्या अगोदर, ज्या गोष्टी आपण जनतेला आपण ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगितलं ते आपण जनतेशी विश्वासपात्र ठरायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, एवढंच बोलतो. प्रस्तावामध्ये काय दुरुस्ती अपेक्षित आहे तुम्हाला? कुठले 2 क्लॉज काढावे असं काय म्हणतात? प्रस्ताव नाही ना, तसं नाही ना. ती पाणी पुरवठ्याची योजना कशी आहे, काय आहे यासारख्या माणसाला माहिती व्हावी. आमचे सर्व नगरसेवक नवीन आहे, त्यांनाही माहिती व्हावी म्हणून असं म्हणलं जातं की भांडवली कर मूल्य जर झालं लागू झाला तर टॅक्स नाही. पण बापू तुम्ही महापालिकेत आलात, दोन्हीचं म्हणजे महापौर भेटीला वेळ नसते त्यांना, कुठेतरी गेलेले असते, पूर्वनियोजित कार्यक्रम असते, करवडीला आपली संमती असेल का सर? भांडणं लावणे